राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते मित्रांनो. इथे फक्त दगड जमा झालाय, इथे फक्त चरबी जमा झालेली. काही खाल्लं तरी पोट असं फुगतंय, साईडला कंबर पूर्ण लटकायला लागलंय. काहीही घाला, साडी नेसा, ड्रेस नेसा, टॉप घाला, पूर्णपणे शरीराच्या बाहेर बॉडी निघालेली आहे. बॉडीला सेफ अजिबात राहिला नाही. पुढे पोट निघाले. तुम्ही चालायच्या अगोदर तुमचं पोट पुढे दिसते. असं जर तुमच्या सोबत पण होत असेल तर तुम्ही आजचे व्यायाम नक्की करून बघा. कारण तुम्हाला आजचे व्यायाम पूर्णपणे रिझल्ट देणार आहे. जे वाढलेलं पोट, लटकलेलं कंबर कमी करायचंय तर आजचे व्यायाम तुम्ही नक्की फॉलो करा. रिझल्ट तुम्हाला 100% भेटणार आहे. फक्त जसे सांगितले आहेत ना त्या पद्धतीनं करून बघा. तर चला मोबाईल समोर ठेवा, व्हिडिओ ऑन करा आणि मी जसं सांगतेय त्या पद्धतीनं तुम्ही व्यायाम सुरू करा. आता पहिल्या व्यायामामध्ये हे बघा, या पद्धतीने बसायचंय. हा पाय जो खालचा पाय आहे ना तो पूर्णपणे तुम्हाला बेंड करायचा आहे आणि बेंड करून तुम्हाला ह्या पद्धतीनं हाताला तुमच्या कोपरावरती पूर्ण बॅलन्स उचलायचा आहे आणि कोपरावरती बॅलन्स उचलून हे बघा ह्या पद्धतीनं आहे ना, हे बघा हा पाय जितका तुम्हाला वरती घेता येईल हे बघा ह्या पद्धतीनं आणि सरळ पाय फक्त तुम्हाला खाली ठेवायचा नाही. जितका वेळ तुम्ही व्यायाम कराल तितका वेळ तो पाय तुमचा वरती राहणार. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्णपणे पाय तुमच्यापर्यंत तुम्हाला वरती आणायचा आहे आणि मग सरळ न्यायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीनं एका साईडनं तुम्हाला 15-15 वेळा करायचा आहे आणि जितका होल्ड कराल ना, इथली चरबी आणि इथली चरबी तिच्यावरती मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे. जी चरबी कमी करायला तुम्हाला खूप मदत भेटणार आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता यातच सेम मला काय करायचंय, जो खालचा पाय आहे ना तो बेंड करायचा आहे, परत वरचा पाय तुम्हाला सरळ करायचा आहे आणि हे बघा सेम व्यायाम सेम पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप सोप्या पद्धतीने मित्रांनो, जे तुम्हाला सोप्या पद्धतीनं करता सुद्धा येणार आहे. आता याच्यातच परत दुसरा देते. आता दुसऱ्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं पूर्ण पाय तुम्हाला ताणवायचे. आता जितके पाय ताणवाल ना तितके ताणवायचे आणि हे बघा पूर्णपणे साईडचं जे कंबर आहे ना त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे ताण द्यायचा आहे. पूर्णपणे हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. कसंही कंबर असू द्या मित्रांनो कमी होणार आणि अगदी सोपे आहे, जे तुम्हाला घरातली घरात जमणार आणि घरातली घरातच पोट आणि कंबर दोन्हीही एकाच वेळेस कमी होणार. हे बघा आता काय करायचंय,
पुढच्या व्यायामामध्ये एका पायाला तुम्हाला बेंड करायचंय, दुसरा पाय या पद्धतीने तुमचा फोल्ड राहील. हे बघा, जितकं तुम्हाला पुढे जाता येईल तितकं जायचं, परत वापस यायचंय. जितकं तुम्हाला साईडला बॅलन्स नेता येईल तितका न्यायचाय आणि वापस यायचंय. याने होणार काय, साईडच्या कमरेवरती ताण येणार, पोटावरती ताण येणार, साईडच्या कमरेवरती ताण येणार, पोटावरती ताण येणार. खाली काही उशी घेऊ शकता, काही नरम असेल तर ते घ्या आणि मग करा. एका साईडनं 20-20 वेळा 40 वेळा हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डावा बेंड करू, उजवा समोर घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पोट कंबर एकाच वेळेस कमी करणारे हे व्यायाम आहे मित्रांनो. नक्की करून बघा, खूप फायदेशीर आहे आणि रिझल्ट तुम्हाला खूप लवकरात लवकर देणार आहे, ते पण घरातली घरात. आता याच्यातच परत तुम्हाला पुढचा व्यायाम देते. आता पुढच्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं, हे बघा, ह्या पद्धतीनं आता या पद्धतीनं तुम्ही गुडघ्यावर याल ना, तर गुडघ्यावर आल्यानंतर या पद्धतीने एका साईडला पाय तुम्हाला साईडला काढायचा आहे आणि एका साईडला पाय काढल्यानंतर हे बघा, याच पद्धतीनं तुम्हाला फक्त टांगायचं आणि काउंटिंग करायची. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. कमरेला स्ट्रेच बसतोय, पोटाला स्ट्रेच बसतोय आणि तो पण सोप्या पद्धतीने, काय अवघड नाही जास्त. 10-10 सेट करायचे दोन्ही साईडनं, किंवा तुम्ही काउंटिंग करायची आहे 20-20 30-30 पर्यंत काउंटिंग करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्ट्रेच बसणार आहे, त्याचबरोबर ताण देऊन तुमचं कंबर आणि पोट दोन्ही कमी होणार आहे मित्रांनो. सोपे आहेत, नक्की करून बघा. व्हिडिओ समोर ठेवा आणि करा आणि बघा, नक्की रिझल्ट भेटेल. जसं सांगितलं आहे स्ट्रेच द्या आणि जसं सांगितलं आहे तशी काउंटिंग करा, रिझल्ट नक्की भेटेल.